खंबालपाडा विपक्ष दापोडी अशी दोन बलाढ्य संघामध्ये लढत पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये जरूर लॉंग लेगच्या दिशेने आणि उंची जास्त लांबी पाहावी लागेल आणि लांबी देखील तेवढीच. अंपायर डिसिजन इज 4 रन. चौकार येतोय. आशुतोष पहिल्या बॉल पासून अटॅकिंग मूड मध्ये इथे मात्र बिग 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 षटकार. मनगटीत वापर मात्र इथे केला जातो. प्रत्येक बॉलवर इथे आक्रमण केले जाते. ताबडतोब खेळी साकारण्यामध्ये हा फलंदाज माहीर आहे आणि तोच फॉर्म या सामन्यामध्ये देखील दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अटॅकिंग मोड मध्ये पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून ऑफ साईडला कव्हरचा खेळाडू चेंडू समोर आलाय. फक्त पाहिलं तर पुढे जाईल 17 धावा. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. आशुतोषने येता क्षणी षटकाराने जी सुरुवात केली. पुढचा बॉल पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जबरदस्त आणि या बॉलवर फक्त आणि फक्त सिंगल पाहायला मिळते. जबरदस्त अटॅक इथे पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा नक्कीच आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय. पहिलं षटक मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये जे आक्रमण पाहायला मिळालं. अठरा धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मिळाला. आता मात्र साई शिलर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंगॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच सकाळी थोडंसं ऊन पाऊस हे खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये पूर्णपणे वातावरणामध्ये गारवा आहे. बोलते जास्त आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध आणि इथे काय घडलं. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं दुपाटनं, झेलही सुटलाय आणि येतोय चौकार. यावेळी चांगला बॉल होता. लँड झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. ही रणनीती आखावी लागते गोलंदाजाला. कधी कधी चेंडूमध्ये वेग दिला जातो, कधी कधी फलंदाजाचा स्टार्ट पाहिला जातो, हेरला जातं. एक्झॅक्टली स्टार्ट कसा करतो, फलंदाजाचा फुटवर्क कसा आहे हे पाहिलं जातं आणि याच हेरून ही फलंदाजी केली जाते. आता मात्र काव कॉर्नरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. 2च धावा खर्च केल्यात. साई सेलार यावेळी मात्र बॅटची काटची कडा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हो, मात्र अशा वेळी तुम्ही डायरेक्ट हिट करता त्यावेळी तुम्हाला सराव करणं हे खूप गरजेचं असतं. कारण 3 स्टंप आणि एका स्टंपामध्ये खूप फरक असतो. कारण ज्यावेळी 3 स्टंप असतात त्यावेळी तुम्हाला वेध घेण्याची संधी जास्त असते. मात्र सिंगल स्टंपवर तुम्ही अचूक वेध घेणं, ज्या पद्धतीने अर्जुनाने त्या माशाचा डोळा भेदला होता तशा प्रकारचं कॉन्सन्ट्रेट करून हिट करा. आणि आता केला आणि हा षटकार.
दोन षटकामध्ये धावसंख्या 32 पाहायला मिळते. पूर्णपणे अटॅकिंग मोडमध्ये ही ओपनर जोडी. फुलटॉस यावेळी मात्र बरोबर आमच्या कॅमेरामॅनच्या वरून निघून जातोय. हा येईल षटकार. अटॅक अटॅक आणि अटॅक. पहिल्या चेंडूपासून जो आशुतोषनी प्रहार करायला सुरुवात केली, मी थांबणार नाही असा जणू काही पवित्रा स्वीकारला. पुन्हा एकदा ओ युवराज 108 षटकार लगावला होता. अशा प्रकारचा हा लांबीचा षटकार पाहायला मिळतो. बॅटमन्स आशुतोषच्या बॅटमधनं षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, सुपर ब्रिलियंट. प्रत्येक बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. पहिल्यापासून प्रहार करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तैनात आहे, चूक होणार नाही. इथे मात्र बिग विकेट. आशुतोषची खेळी संपुष्टात येते. बॅटमन्स ओ यू टी आउट. उलट टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून इथे मात्र दोन खेळाडू चेंडू समोर येतात. हो हो, काय घडलं पहा. तू चल मैं आया. पहिले ते 58. स्लॉगरचं षटक शेवटच्या षटकामध्ये पाहायचं. आतापर्यंत 3 षटकामध्ये 58 धावा कुठल्यात. अक्षरशः धावांचा इथे डोंगर पर्वत उभा केला गेलाय. शेवटचं षटक, या षटकामध्ये किती धावा कुठल्या जातील या देखील येता क्षणात आपली स्वतःची स्टेटमेंट दाखवतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या उंच भरारी घेते 64. जबरदस्त अटॅक. यावेळी मात्र पाहावं लागेल एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड झालाय आणि सिंगल रन इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र एका धावेने पुढे सरकेल. 65-65. आत्तापर्यंत या स्पर्धेतला उच्चांक स्कोर आपण पाहिला 67. मात्र यावेळी अजूनही 4 चेंडूंचा सामना शेष आहे. मात्र या पाहायचं 4 चेंडूमध्ये किती धावा कुठल्या जातील. ओहो, इथे काय घडलं. थोडीशी घाई जरूर इथे पाहायला मिळाली. साईच्या माध्यमातून मात्र 2 धावा तितक्याच वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. 67. 67 धावा अजूनही खांबालपाडा संघाच्या इनिंगच्या 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा एकवटल्या जातील हे देखील पाहणं खांबालपाडा संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. कारण अस्तित्वाची लढाई आहे, कीर्तिमानाची लढाई आहे. कारण स्पर्धा तितकी आहे आणि हा का गेला गेला
कशा गाठतोय. पुन्हा एकदा प्रयत्न होता मात्र लॉंग लेग आणि डिफाईन लेगचे दोन खेळाडू टिपू शकला नाही आणि शेवटच्या क्षणामध्ये चेंडू अडवण्यामध्ये यश जरूर आले. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 3 धावा इथे धावून पूर्ण केले. यस, ह्या आजच्या दिवसामध्ये दुसऱ्यांदा या 4 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि खंबालपाडा संघाच्या इनिंगचा अंतिम शेवटचा बॉल स्कोर बोर्ड 77 धावा. अंतिम शेवटचा चेंडू पुन्हा एकदा खेळाचा होता. काही पे निशा आहे, काही पे निघा आहे मात्र स्वतः गोलंदाज चेंडू उचलत आहे तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली गेली आणि उर्वरित 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि नक्कीच आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर या 4 षटकामध्ये इथे खंबालपाडा SSCC या संघाने उभा केलाय तो म्हणजे 78. म्हणजे तब्बल 24 चेंडूमध्ये 79 धावा. म्हणजे सरासरी आपण पाहिले तर 19 पेक्षाही जास्त धावसंख्या ही उभी करावी लागेल. यावेळी जर आपण विचार केला तर पाठलाग करत असताना दापोडी संघाला SSCC खंबालपाडा संघाने उर्वरित 4 षटकामध्ये तब्बल 78 धावा कुठल्यात आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये दापोडी संघासमोर 79 धावांचं भलं मोठं डोंगर इथं उभं केलं गेलेलं आहे आणि ह्या डोंगर 79 धावांचा पाठलाग करत असताना या मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच tenniscricket.in माध्यमातून जे आमचे प्रेक्षक घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांच्या नक्कीच त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मात्र नक्कीच ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये साई शेलारने फलंदाजी साकारली तशाच प्रकारची फलंदाजी नक्कीच या दापोडी संघाच्या बॅट्समनच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल का की आणखी काही चित्र या मैदानामध्ये रंगेल. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अंपायर चषक 2021 रबल बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. मात्र नक्कीच आपण पुढचा आवाज ऐकणार आहोत, एक पालघरचा गोड मधुर आवाज प्रमोद शेडगे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच अशोकजी पाटील. खूप छान गोड आवाज आपण ऐकलात. 79 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे ते 24 चेंडूंमध्ये आपण पाहू शकाल आणि खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं. साई शेलार यांच्या बॅटमधून मात्र धावा वेगाने वाढल्या गेल्या. खेळपट्टीवर आपण पाहू शकलात एक बिग ब्लास्ट मोठ्या धावसंख्येत मात्र रूपांतर केलं ते 78 धावा. 79 धावांचं लक्ष समोर आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं तर स्पर्धेत उतरायचं असेल तर एकच ध्येय ठेवा, ते फक्त जिंकायचं आणि तेच मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट आशुतोष गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अंपायर चषक 2021 वर्ष दुसरे आपल्याला पाहायला मिळतं. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व खेळाडू टेनिस क्रिकेट फॅन फॉलोवर्स आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला दुजुरा दिला जातोय असं म्हणायला हरकत नाही आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रितेश पाटीलला हा पहिला चेंडू मात्र ऑफ साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाली होती परंतु 2 धावा ते रोखू शकणार नाही आहेत आणि वीर तानाजी दापोडे संघ गेल्या मॅचमध्ये 41 धावांची तुफानी वादळी खेळी झंझावती झुंजार खेळी पाहायला मिळाली. प्रितेश पाटील याच्या बॅटमधून एक छोटा पॅक बडा धमाका
भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यातून हा संघ करताना ज्या पद्धतीने स्टाईलमध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. प्रितेश पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 6 धावा या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. आशुतोष प्रितेश साईडला यावेळेला बीट होतोय. बाणासारखा वेगवान चेंडू मात्र यावेळेला जलद गतीने निघून गेला आणि चौकाराच्या साहाय्याने प्रितेश पाटील मात्र संघाला घेऊन जातोय 12 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. फलंदाजी कशी करावी, आक्रमकतेचा सितारा कसा असावा, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, ज्या नावाला मात्र साजेसा खेळ करत असताना पाहायला मिळतोय, विध्वंसक फलंदाज. टप्पा पडल्यानंतर जरूर मिस झाला होता. पूर्णपणे बीट जर झाला असता तर मिडल स्टंप यावेळेला नक्कीच यष्टी उद्ध्वस्त केली गेली असती, परंतु बॅटची एज लागून चेंडू मात्र यावेळेला लॉंग स्टॉप रिजनला निघून जातोय आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते वीर तानाजी दापोडे या संघाची. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चेंज ऑफ पेस अप्रतिम पाहायला मिळाला. पूर्णपणे कलात्मक गोलंदाजी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने थोडंसं विचार विनिमय केला आशुतोषने की मात्र यावेळेला थोडासा वेग कमी करावा लागेल, चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करावी लागेल, मास्टर माइंड गोलंदाजी करावी लागेल आणि ती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेला खोलवर चेंडू होता, ऑन साईड केला जातोय, लो फुल टॉस चेंडूला कन्वर्ट केला गेला. हेमंत मात्र पुढे सरसावतोय. तर पूर्वी एक धाव 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट ॲज अ लिटल थेंबे थेंबे तळेसाचे एक एक रन्स इम्पॉर्टंट पार्ट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक एक धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 15 रन्स 15 धावा. स्टार्ट चांगली अगदी योग्य रीतीने झालेली आहे, कारण धावांचा पाठलाग करताना जर आपण पाहिलं 19च्या वरती सरासरी जर चांगल्या प्रकारची असेल तर कदाचित या धावा अचीव होऊ शकतील, परंतु स्टार्ट चांगली झाली आणि जमेची बाजू जर आपण पाहिली तर दोन्ही फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. कारण जसं एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर त्याला फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत करावा लागतो तरच ती इमारत चांगली बांधली जाते. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो की नदीला झरण्याची गरज आहे, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज आहे आणि ती सुरुवात या ठिकाणी करून देण्याचा प्रत्यय या ठिकाणी प्रितेश पाटील आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर हर्षद. दोन्ही फलंदाज सलामीवीर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक कंप्लीट झालं आहे, 15 धावा. नितेश एका साईडला आपण पाहतोय, जितू शेलार असतील, साई शेलार, नितेश हे मात्र एक्सपिरियन्स जे खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. राईट आर्म उर द विकेट 31 नंबरची जर्सी परिधान करणारा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून मॅग्निफिसंट टायमिंग. सुनील माने यांचं मात्र यावेळेला आपण पाहतो षटकारांनी स्वागत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. 6 धावा आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 21 धावा. आज खऱ्या अर्थानं मुन्ना पठाण सर जरूर कलम हातात घेत असताना पाहायला मिळतात. इतर वेळेला मैदानाचा ताबा घेत असताना अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात, एक गोड स्वभाव नेहमीच पाहायला. चेंडू निघून जातोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. सुंदर जजमेंट सहित मात्र राहुलने कोणतीही चुकी केली नाही. गुड कॅच फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत आणि बिग विकेट. प्रितेश पाटील नावाचं वादळ जे घोंगावलं होतं त्या वादळाला शांत करण्याचं काम केलं ते गोलंदाज नितेशने, कारण आपल्या अनुभवाचे बोल या ठिकाणी देत असताना आपण पाहू शकतायत. व्हेरायशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे. व्हिट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्याच प्रकारची आपण पाहतोय. तर एका साईडला भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेटमध्ये उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हार जीत पाहिलेल्या आहेत, चढ उतार पाहिलेत आणि खास करून संकटाच्या नद्या पार केलेल्या आहेत असे राजन पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. नवीन फलंदाज प्रितेशने मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना एक चेंज ऑफ पेस करणारा चेंडू, त्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु राहुल ठाकूरने कोणतीही चुकी केली नाही. छोटा पॅक बडा धमाका. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर. यावेळेला ऑफ साईडला बॅकलिपचा उपयोग, इनसाइड आउटचा फटका. नाईस टायमिंग. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. ग्लोरियस शॉट. 6 धावा आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 27 या धावसंख्येवर. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. नितेशचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश टू हर्षद. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेला पहिला टप्पा पडल्यानंतर इट इज नो नेव्हर लेट टू मेंड, सुधारणेला उशीर कधीच होत नसतो खेळाडूंकडून. आणि यावेळेला आपण पाहतो व्हेरायशन आणलं गेलं. आणि फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर अशा प्रकारच्या चेंडूची उत्क्रांती तुम्हाला करावी लागेल. कधी शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूला मात्र पिक करत असतात फलंदाज. त्यांचा मनकवडा ओळखणं खूप गरजेची गोष्ट, की फलंदाजाने कोणत्या पद्धतीने बॅटिंग स्टान्स घेतलेला आहे, कोणत्या पद्धतीने त्यांची पायाची हालचाल आहे, या गोष्टी बारीक सारीक गोष्टी क्रिकेटच्या माध्यमातून अद्ययावत करणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. 27 धावा कमबॅक केले ते नितेश या गोलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला पहिला दिशाहीन चेंडू स्वैर मारा. पंच मात्र यावेळेला उमेश केने या ठिकाणी वळताना वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या वीर तानाजी दापोडे या संघाची जाऊन पोचते फलकावर. ते एकंदरीत 28 या धावसंख्येवर 28 रन चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झाला आहे. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो चेंडूला. हेमंत मात्र पुढे सरसावत आहेत. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 29-29 या धावसंख्येवर. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो हंगाम संपतो मात्र रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होते. तीसुद्धा पावसाळी स्पर्धा आपण पाहतो. अर्थातच 12ही महिने क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतो. यावेळेला ऑफ साईडला चिप शॉट आहे. जितू शेलार मात्र 1 बाउन्सने चेंडूला कन्वर्ट करतोय वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. नितेश मात्र चुकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते 31 रन 31 धावा. आता मात्र येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 48 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 48 धावा. 12 चेंडू 48 धावा. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 48 रन्स रिक्वायर्ड टू विन बाय वीर तानाजी दापोडे टीम. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. घेऊ एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अंपायर चषक 2021 रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा रणसंग्राम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. 12 चेंडू आणि विजयासाठी 48 धावा. 48 रन्स टू विन. 12 बॉल्स रिमेनिंग. पुन्हा एकदा सज्ज होताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. मातब्बर 12 चेंडू आणि 48 धावा हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज राहुल ठाकूर गोलंदाजी मार्कवर येताना तिसरं षटक. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं. फुलटॉप मात्र गिफ्ट आलं होतं आणि ते स्वीकारलं. तोहफा आता कबूल किया. गुड शॉट. 6 धावा. हर्षद मात्र यावेळेला फायर, कारण या मॅचमध्ये मात्र आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर अशा प्रकारचे स्ट्रोक येणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 37. यावेळेला बॅटची एज प्लेड ऑन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. हर्षद पूर्णपणे निराश होत असताना राहुल ठाकूरचं मी या चेंडूवर कौतुक करेन. ज्या अनुषंगाने गुडलेन स्पॉटवरून चेंडू पिच केला, ही खासियत आहे. राहुल ठाकूर एक अपकमिंग यंगस्टर टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं आणि तुमचं टॅलेंट कधीही लपत नसतं. हेच मात्र वाक्य म्हणावंसं वाटेल ते राहुल ठाकूरच्या बाबतीमध्ये. हर्षदने मात्र चांगल्या प्रकारची सुरुवात जरूर केली गेली होती, परंतु अजून बराच वेळ राहायला हवं होतं. परंतु इथे मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट झाला. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यष्ट्यांना वेध घेत फर्निचर डिस्ट्रॉईड केलं गेलं आणि फलंदाज बाद. राहुल ठाकूरचं मी कौतुक करेन. छोटा पॅक बडा धमाका. चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन करताना मिस्टर जितू शेलार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राहुल ठाकूर. साई शेलारसारखे कार्यसम्राट आहेत, नगरसेवक पाहायला मिळत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पॅडला जाऊन चेंडू आदळतोय. साई शेलार पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 1 धाव लेग बायच्या स्वरूपात शशांक पाटील, अर्थातच नितीन पाटील या नावाने प्रसिद्धी.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या मुन्ना पठाण सर या ठिकाणी दर्शक चषक 2021 जसजसा दिवस पुढे जाईल उद्याच्या दिवसात गॅप असेल, उद्या खेळ मात्र पाहायला मिळणार नाही. दिबा पाटील नवीन विमानतळाला मात्र नाव देण्यासाठी उद्या आंदोलन आपल्याला पाहायला मिळेल भूमिपुत्रांचं. यावेळेला जर आपण पाहिलं तर नऊचा इशारा खूपच बिमरच्या स्वरूपात होता. धावांची गती जर आपण पाहिली तर 1ने पुढे सरसावली गेले आणि एकेरीने धावसंख्या स्कोअरबोर्डवर 41 धावा. विजयासाठी अजूनसुद्धा 38 धावांचं लक्ष समोर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल ठाकूर आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी, सरळ चेंडू निघून जातो लॉंग स्टॉप रिजनला. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा बाईच्या स्वरूपात पंच नितीन पाटील या ठिकाणी दर्शवत असताना एका साईडला उमेश केने. अंपायर चषक एक चांगलं टायटल जय पवार असतील, जय पवार सर असतील, सुभाष पाटील सर असतील, मुन्ना पठाण सर असतील, निरंजन सावंत सर असतील, सुनील माने सर असतील, तदनंतर नितीन पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात, उमेश केने सर पाहायला मिळतात, यस अजित पुत्रन सर आपल्याला पाहायला मिळतात. हे जे पी पॅनल आज पूर्ण मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये डंका ज्यांचा वाजतोय क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ते मात्र त्यांनी साध्य करून दाखवलं आहे. कारण स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतःला मात्र उन्हात उभा राहावं लागतं आणि ते मात्र उभे राहताना आपल्याला कित्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ऑन साईडला भिरकावून दिला गेलाय. टायमिंगच्या बरोबर राजनचा हा मात्र ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा, गुड शॉट. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 48 धावा. पुन्हा एकदा मात्र या वेळेला आपण पाहतोय टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. ओल्ड इज गोल्ड, गुड शॉट. सुंदर टायमिंग सहित मात्र चेंडूला वळवलं गेलं. वी शेपमध्ये खेळणारा खेळाडू आपल्या अनुभवाचे बोल या ठिकाणी दर्शवत असताना आपल्या बॅटने प्रत्युत्तर देत असताना साई शिलार या गोलंदाजाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 54-40. आता मात्र या वेळेला जर आपण पाहिलं तर 54 धावा फलकावर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत राजनच्या बॅटमधून एक धाव येते. एकेरीने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 55 धावा. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अजून सुद्धा जर विचार केला तर चेंडू आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावा. ऑन साईडला फ्लिक केला जातोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय, कलात्मक फटका. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय चेंडूला 6 धावांकरता. क्या बात आहे. धावसंख्या तब्बल 61 रन्स विजयासाठी. अजून सुद्धा आपण पाहू शकाल चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडूमध्ये 18 धावा. रोकटोक उत्तर जरूर दिलं गेलं आहे तसं म्हणायला हरकत नाही आहे. फलंदाजांच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. उमेश केने यांचं बोट उंचावलं गेलं. फलंदाज बाद. फक्त आता मात्र औपचारिकता बाकी राहिले की काय असं म्हणून चालणार नाही आहे, कारण शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत लढाई देणं हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या चेंडूपर्यंत काय भविष्यवाणी देऊ शकत नाही हे आपण सातत्याने पाहिलं आहे. यावेळेला क्लीन बोल्ड रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न जरूर होता. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद आणि विजयाचा सुगंध दरवळत असताना विजयावर शिक्कामोर्तब केला गेला आहे. तो SSCC खंबाळपाडा या संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि वीर तानाजी दापोडे संघ आपण वेळोवेळी या ठिकाणी हजर राहिलात, चांगला खेळ दाखवला आतापर्यंत. आपलंसुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय अंपायर चषक 2021च्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप